महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, उद्या होणार हप्ता जमा। पाहू शकता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे, त्याच्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर पाहू शकता। बघा, मार्च महिन्याचे 1500 रुपये उद्या खात्यात, पाहू शकता। बघा, मार्च महिन्याचा जो लाभ आहे तो उद्या तुमच्या खात्यात जमा होण्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पाहू शकता बघा, थेट लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता उद्या पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो मार्च महिन्याचा हप्ता उद्या तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे सर्वात मोठी माहिती आहे तुमच्यासाठी, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी की मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। प्रतीक्षा संपलेली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असून या उद्या सकाळपासूनच DBTद्वारे मानधन वितरणाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। म्हणजेच बघा, जी काही प्रशासकीय प्रक्रिया असते, हप्ता वाटप करत असताना प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते, तर ती प्रक्रिया पूर्ण झालेली असून उद्या सकाळपासूनच DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तुमच्या खात्यावर पैसे पाठवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा, लाभ कोणाला मिळणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे। कोणाला हा जो लाभ आहे तो मिळणार आहे ती पण माहिती महत्त्वाची आहे। बघा, यशस्वी अर्ज, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ज्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे। आपण पाहिलं असेल 30 मार्चपर्यंत KYC साठीची मुदत देण्यात आलेली होती, 30 मार्चपर्यंत। आता ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। दुसरं म्हणजे बघा, ज्यांचं बँक खातं आधारशी लिंक आहे अशा सर्व बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील। जर तुमचं आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत, ठीक आहे। आता बघा, काय तपासायचं आहे तुम्हाला, पहिलं म्हणजे तुम्ही SMS कडे लक्ष असू द्या। तुम्हाला मोबाईलवर SMS येईल, पासबुकमध्ये तुम्ही एंट्री करू शकता किंवा मग अर्जाची जी स्थिती आहे ती तुम्ही चेक करू शकता। बघा, तुमचं जे नारी शक्ती दूत ॲप होतं त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता अर्जाची स्थिती काय आहे, किंवा मग ऑनलाईन जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट झाला आहे किंवा काय त्याची स्थिती आहे सध्याची ते तुम्हाला तिथे कळणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं। बघा, महत्त्वाची सूचना आहे, लाडक्या बहिणींनो, हप्ते हे टप्प्याटप्प्याने वितरित केले जातात, त्यामुळे काही महिलांना पैसे सकाळी तर काहींना दुपारपर्यंत मिळतील आणि काहींना उशीरही होऊ शकतो। त्याच्यामुळे संयम ठेवायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे थोडी वाट पाहायची आहे, कारण हे जे पैसे ते टप्प्याटप्प्याने येत असतात। तुम्हा सर्वांना माहिती आहे यादी पद्धतीने पैसे पाठवले जातात, त्याच्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला हे जे काही पैसे ते टप्प्याटप्प्याने येऊ शकतात। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।